तर नमस्कार मित्र, एकेबी बिझनेस चॅनलमध्ये परत एकदा सर्वांचं स्वागत करतो। तर आजचा आपला टॉपिक आहे की धंदा काय असतो किंवा धंद्यात पडल्यानंतर आपल्याला कोणकोणते प्रॉब्लेम फेस करायला लागतात। ज्यावेळेस एखादा माणूस स्टार्टअप करतो व्यवसायामध्ये, त्यावेळेस स्टार्टअप केल्यानंतर त्याला सगळ्यात महत्त्वाची अडचण पडते तो म्हणजे पैसा। बरोबर आहे की पैसा कमी पडायला लागतो। ज्यावेळेस धंद्यात पैसा कमी पडायला लागला की समजायचं आपण धंद्यात आता सक्सेसफुल होतोय। दररोज सकाळी उठल्यापासून कॉल चालू होतात, औषध पैसे द्या ना, औषध बिल करा ना, औषध बिल द्या ना, आमचे बिल बाकी आहे। म्हणजे देणाऱ्याचे बी कॉल येतात, घेणाऱ्याचे बी कॉल येत राहतात। याच्या अकाउंटला 0 रुपये असतात। सत्य परिस्थिती म्हणजे खरं परिस्थिती सांगतो तुम्हाला, ज्यावेळेस एखादा बिझनेस स्टार्टअप करत राहतो ना माणूस, माझ्या सुद्धा अकाउंटला एखाद्या वेळेस 0 रुपयेच होतात। परंतु समोरच्याला आपण हिंमत ठेवतो की लाख रुपये जरी बिल असेल तर ते बिल कंप्लीट करायची। ही जी ज्यावेळेस कॉन्फिडन्स स्वतःच्या मनामध्ये निर्माण होतो ना, त्यावेळेस तो माणूस खऱ्या अर्थानं आपल्या व्यवसायाकडे वाटचाल करत असतो। म्हणून तुम्हाला वाटत असेल की माझ्या अकाउंटला 0 रुपये, मी आज कसा व्यवसाय करू, मला एवढे बिल द्यायचे, समोर एवढे बिल कलेक्ट करायचे, पण काळजी करायची नाही। तो कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये एकदा बिल्ड झाला, तो कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये आला की समजायचं व्यवसाय क्षेत्राकडे, व्यवसाय वृद्धीकडे, व्यवसायाच्या वाटचालीकडे तुम्ही यशस्वी वाटचाल करत आहात। या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात व्यवसायामध्ये। आणि दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी उठला फोन चालू होऊन जातो, यार इकडून माल द्यायचा, तिकडे माल द्यायचा, ती ऑर्डर आली, ह्या ऑर्डरला कंप्लीट करायचं, त्याची ऑर्डर वेळेवर पोहोचली नाही, या सगळ्या गोष्टी तो माणूस वेळ फेस करत असतो। आणि जो एंटरप्रेनर असतो, जो एक सिस्टीम उभी करत असतो, त्याला काही काळ एक संयम लागतो। संयम आणि सातत्य, आपण काल जो पॉईंट डिस्कस केला, या दोन गोष्टी तो चालत राहिला तर व्यवसायामध्ये सक्सेस होत राहतो। म्हणून हायगी करायची नाही, बिंदास काम चालू ठेवत राहायचं। ज्याच्यात तुम्ही आहात त्याच्यात तुम्ही टिकून कसं राहील ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि डिस्टर्ब व्हायचं नाही। माइंड डिस्टर्ब होऊन जातं। आताच्या मुलाचे जे आहे ना, सर्वात महत्त्वाचं पॉईंट आहे, माइंड डिस्टर्ब होऊन जातात। त्यांना कोणीतरी दोन गोष्टी शिल्लक बोललं, मार्केटमध्ये काम करत असताना, का ऑर्डर कसं काय टाकली, भले तू एंटरप्रेनर, भले तू मालक आहे, परंतु तुला जर कोणी तुझा कस्टमर ओरडत असेल तर आपण शांत पद्धतीने ऐकायचं, काम करत राहायचं। त्यावेळेस जो माणूस तुमच्यावर ओरडतो ना, याचा अर्थ असा होत नाही की तो तुम्हाला ऑर्डर देणार नाही, तो तुमचा संयम चेक करत राहतो की हा माणूस ऐकून घेतोय ना, तुम्हाला तो परत ऑर्डर करतो। म्हणून काय करायचं, कधी पण शांत राहायचं, काय हरकत नाही, आज नाही झालंय ठीक आहे त्याला। आणि दुसरी गोष्ट कॉन्टॅक्ट, आपण जो म्हणतो ना कंप्लीट कम्युनिकेशन, ज्याला आपण म्हणतो की ठीक आहे माझ्याकडनं आज तुमच्यापर्यंत नाही पोहोचणं झालं किंवा मला तुम्हाला पैसे देणं नाही झाले, ह्या गोष्टी तुम्ही ना त्या कस्टमरला असू द्या किंवा तुमच्या डीलरला असू द्या किंवा तुमच्या ज्याच्याकडून तुम्ही माल घेताय त्या शेतकऱ्याला असू द्या, तुम्ही कंप्लीट कम्युनिकेशन करत चला। म्हणजे माझ्याकडनं नाही तुमच्यापर्यंत आज पैसे देणं झाले तर त्या व्यक्तीला फोन करून तुम्ही बोला की ठीक आहे माझ्याकडनं आज तुमचं बिल देणं झालं नाही, पण 2 दिवसात मी तुमच्या पैशाची ॲडजस्टमेंट करेल किंवा तुमचं बिल देईल। हे मी स्टार्टअपवाल्या लोकांसाठी सांगतोय, कारण की यांच्याकडे पैसे पडून नसतात। हे सगळं व्यवसाय इकडून बिल आलं तिकडं कर, तिकडून बिल आलं, छोट्याशा तटपुंजी पैशामध्ये व्यवसाय करत असतात। म्हणून तुम्ही जे ते कंप्लीट कम्युनिकेशन तुमच्यामध्ये व्हायला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, मोबाईल रिसिव्ह करणे, तुमचा फोन जर तुम्हाला आला तर आता काय होतं माहिती आहे का, काही लोक फोन रिसिव्ह करत नाही। मी स्वतः म्हणजे अडचणी फेस केलेल्या आहे की यार याला काय उत्तर देऊ, आता माझ्याकडे तर पैसे नाही, याचे 4 कॉल झाले। परंतु त्यावेळेस देखील तुम्ही कितीही वेळेस तो कॉल करत असेल त्याचा कॉल रिसिव्ह करायचा, त्याला सांगायचं सर माझ्याकडनं हे शक्य होत नाहीये किंवा माझ्याकडनं अशी अडचण मी फेस करतोय, परंतु त्याला इग्नोर करायचं नाही, त्याला कॉल डिस्कनेक्ट करायचा नाही किंवा उचलायचा नाही, त्याच्याशी संवाद साधायचा। कारण यांना काय होतं माहिती आहे का, भले तुम्ही आज त्याचं बिल नाही देऊ शकले, परंतु तो काय म्हणतो की हा माणूस आपल्याशी बोलतोय, याचा अर्थ हा माणूस इमानदार आहे, ट्रस्टेड आहे। ही गोष्ट कधी पण लक्षात ठेवायची। अडचणी प्रत्येकालाच येत राहतात, समोरचा सुद्धा काय कॉल करतो त्यालाही कुठेतरी बिल द्यायचं असतं, आपल्याला आपण सुद्धा कोणाकोणतरी बिल घेणार असतो। या गोष्टी व्यवसायामध्ये नॉर्मल आहेत, म्हणून थांबायचं नाही, सुरुवात कंपल्सरी करत राहायची आणि ज्याला आपण इथिक्स म्हणतो ते आपल्या सोबत ठेवायचे। थँक्यू।